एक महत्त्वाची बातमी पाहूया। धाराशिवमधील शेतकरी आता चिंतेत आहेत। सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा शेतकऱ्यांना फटका बसलाय। पेरलेले सोयाबीन उगवले नसल्यानं दुबार पेरणीचं संकट आता शेतकऱ्यांवर आलेलं आहे। तर लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। तर सोयाबीनच्या शेतातून आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। पाहूयात। धाराशिव जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं शेतकरी अडचणीत होता। कमी पावसावर काही शेतकऱ्यांनी धाडसी पेरणी केली, मात्र शेतकऱ्याला सोयाबीनचं जे बियाणं कंपन्याकडून मिळालं ते उगवलं नसल्यानं शेतकऱ्याच्या मोठ्या अडचणीत झालेल्या आहेत। आम्ही 228 बियाणं घेतलं होतं आणि 10% सुद्धा उगवलं नाही। सगळं पूर्ण लॉट खराब आहे आणि आम्ही कंपनी मालकाला फोन केला तर ती म्हणते तुम्हाला काय करायचं करा, आम्ही देत नाव काहीच। दुकान मालक बी तहाच म्हणाले, दुकानदार बी, आणि आम्हाला आता कुणीच बोल देना गेले। मग काय करावं आम्ही नेमकं आता? 4 एकर सोयाबीन आहे। 4 एकर मधलं काहीही उगवलेलं नाही, सगळं बी डॅमेज झालेलं होतं। डॅमेजेस बी दिलेलं आहे। उगवण क्षमता न चेक करता त्यांनी बियाणं विक्री केलेलं आहे। दुकानदार बी बोलू देत नाही, कुणीच बोलू देत नाही आम्हाला। आरेरावीची भाषा चालू आहे आम्हाला, इकडे या तिकडे या दाखवतो असं म्हणतात दुकानदार। काहीही बोलू देत नाहीत। आता किती नुकसान झालं तुमचं? आता माझं नुकसान 3 एकरचं नुकसान झाले, काही चक्क उगवलेलं नाही। असं काहीच उगवलेलं नाही, कुठेच नाही। सगळे शेती गेली 17-18 लोकांचा हाव, तरी बी काहीच कुणाचं काय झाले नाही, उगवलेलंच नाही, बियाणंच उगवलेलं नाही। कंपनीवाला बोलू देण्यात गेलाय, आरेरावीची भाषा करत आहे आणि भरपूर नुकसान। 42 जवळपास 42 शेतकरी आहेत, जवळपास 70-80 बॅग आहे, पूर्णच्या पूर्ण लॉट फेल आहे। 10% सुद्धा उगवलेलं नाही। कॅमेरामन अविनाश नवगिरेसह मी काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, काजळा, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।